नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राज्य पातळीवर सुरू करण्यात आली होती. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील युवा प्रशिक्षण संघटनेच्या वतीने कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थींना 5 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. या युवा प्रशिक्षणामुळे राज्यातील बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे बेरोजगारांची संख्या कमी झाली होती. परंतु 5, 6, 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाले असून पुन्हा युवा प्रशिक्षणार्थी बेरोजगार झाले आहेत. त्यांना कृपया शासनाने तात्काळ कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव सोनी सूर्यवंशी. मी युवा प्रशिक्षणार्थी आहे. आमचा विषय आहे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार हवा आणि आम्ही सांगत नाही की आम्हाला नोकरी पाहिजे. आम्ही फक्त रोजगारासाठी लढतोय आणि आम्हाला माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला प्रशिक्षण दिल्यावर आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळवून देऊ. त्या शब्दाचा आम्ही आशेने या उमेद आहे आमच्या मनात म्हणून यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आणि जर ह्या तरुणांना रोजगार मिळणार नाही तर आजचे तरुण कोणी वाईट व्यसनावर जातील, कोणी वाईट मार्गावर जाईल. त्यासाठी आमची एकच विनंती आहे की आम्हाला रोजगार मिळावा. आणि आजचे तरुणांनी असं केलं आहे की आम्हाला इथं कायमस्वरूपी रोजगार मिळेल या आशेने दुसऱ्या नोकऱ्या सोडल्या, छोट्या मोठ्या आम्हाला नोकऱ्या होत्या त्या सोडल्या आणि आम्ही याच्यात भाग घेतला. पण आता असंच वाटतंय आम्हाला आमच्या हातातून तूप पण गेलं आणि तेल पण गेलं. तर हे व्हायला नको आणि आम्हाला रोजगार मिळायला हवं. आणि आम्ही असं म्हणतोय की आम्हाला प्राथमिक त्यांच्याप्रमाणे आम्हाला मानधन पाहिजे. आम्हाला जेवढे त्याच्यात आम्ही खुश आहेत आणि आम्हाला रोजगार हवाच. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.